नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण गणितातील प्रकरण 5 ज्याचं नाव आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकांमध्ये रूपांतर, परस्पर रूपांतर, एकमेकांत रूपांतर. आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पूर्ण पायाभूत माहिती आपण दशांश अपूर्णांकाची पाहिलेली आहे. दशांश अपूर्णांकाचं एक प्रकरण पाहिलेलं आहे. हे छोटंसं प्रकरण आहे, सोपं प्रकरण आहे आणि याची सुद्धा पायाभूत माहिती पाहून आपण नमुना प्रश्न यापूर्वी सोडवलेले आहेत. आज आपण स्वाध्याय 5.1 यामधील सर्व उदाहरणे घेणार आहोत. तर पहा, काळजीपूर्वक पहा, समजून घ्या. अशाच प्रकारची उदाहरणे परीक्षेमध्ये येतात आणि हे समजलं की तुम्ही चुकत नाही. चला तर पाहूया पहिलं उदाहरण. 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांक किती किंवा दशांश अपूर्णांकात किती असं जरी विचारलं तरी बघा, असं दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे कसं लिहिणार, तर हे अपूर्णांकात आहे बघा. 17/1000 बरोबर. आपल्याला हे माहित आहे, शब्द आपला कधी विसरायचाच नाही. भागाकारामध्ये डावीकडे, फक्त डावीकडे दशांश चिन्ह सरकणार आहे. कुठं आहे रे, हे 7च्या उजवीकडे आहे. ते किती अंक सोडून डावीकडे घ्यायचंय, 3. का, कारण 1000 आहे, 3 शून्य आहेत. मग डावीकडे घ्यायचं म्हटल्यानंतर डावीकडे ह्या दशांश चिन्हाच्या डावीकडे किती अंक आहेत, 2च. मग आपल्याला किती कमी पडत आहेत, 1 कमी पडतोय. म्हणून आपलं काम काय असेल, 0 दशांश चिन्ह कमी पडणारा अगोदर अंक आणि 1 7. मग असं जर पाहिलं तर तुम्हाला पर्यायामध्ये असं पाहावं लागेल बघा. कुठं आहे असं, तर आपल्याला लगेच दिसत आहे पर्याय क्रमांक बी. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी. हे लक्षात घ्या. काय अवघड आहे का, हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे, 2-3 वेळा पाहिलेलं आहे, बरीच उदाहरणं सोडवली आहेत, त्याच्यामुळे काही अवघड नाही. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2. काय आहे पहा प्रश्न. इथं पूर्णांक अपूर्णांकात दिलेला आहे. 1.5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती. मी पर्याय वाचत बसत नाही, आलेला पर्याय बघूयात आपण. गरज असेल तेव्हाच पर्याय वाचायची, गणिताला तशी गरज नसते. मग बघा, 1.5/8 हे बघा, सोडवण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. कोणी डायरेक्ट 1 पूर्णांक म्हणजे 1 पॉईंट देऊन लगेच 5/8 पण करेल, काय अडचण नाही, ते पण येणारच आहे, ते सुद्धा येणारच आहे. किंवा डायरेक्ट अपूर्णांकात करूयात. आपण अपूर्णांकात केले की नाही, अपूर्णांकात करूयात अगोदर. 8 आणि 5 13. 13/8. इथं कुणाची काय अडचण असण्याची आहे का, काही सुद्धा अडचण नसणार आहे. कारण छेदानं पूर्णांकाला गुणणे आणि अंश मिळवणे. 8 1 8 आणि 5 13. अंश छेद जशाच तसा छेद 8. आता याला दशांश मध्ये करूयात. शिकलो तर आपण दशांश मध्ये. 8च्या पाड्यामध्ये 13 पहा बरं. आपण काय पाहिलं, 8च्या पाड्यामध्ये 13 आहे का, नाही. मग काय आहे, 8 आहे. कितव्यांदा आहे, 1. म्हणून लिहा 1 चा भाग बसला. मग वजा लगेच करावं लागेल 8 आपल्याला. उरणार किती आहे, 8 मधून 13 मधून 8 गेले तर 5 हे काय, हे 5 हे आहेत, तेच 5 उरणार आहेत. उरलेलेच असतात ना विशेषतः. मग आता लगेच, आता मात्र आपल्याला याच्यावर 0 घेण्यापूर्वी पॉइंट द्यावा लागेल आणि याच्यावर 0 घ्यावा लागेल. संख्या काय तयार झाली, 50. 8च्या पड्यामध्ये 50 बघा बरं. 8 पंचे 40, 8 6 48. 6 नंबरला काय आहे बघा, 48. पुन्हा अजून 2 शिल्लक राहिली. पुन्हा त्यावर 0 दिलं, संख्या तयार झाली 20. 8च्या पड्यामध्ये 20 पाहूयात. 8 दुने 16. 16 वजा करूयात. पुन्हा उरले 4. त्याच्यावर त्या 0 दिलं आणि 8 पंचे 40. मग आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं दशांश मध्ये रूपांतर केलं तर असं काय आलं आपलं, 1.625. मग असं कुठं आहे का पर्यायामध्ये बघा, तर निश्चितपणे तुम्हाला 1.625 कुठे दिसत आहे, पर्याय क्रमांक डी. म्हणून आपलं उत्तर येणार आहे बाळांनो, पर्याय क्रमांक डी. काय अडचण आहे का,
काही अडचण नाही. आणि हे आलं तर आपल्याला कुठलीही उदाहरणे सोडवता येतात, म्हणून काळजी घ्या. यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 3. काय आहे बघा बरं प्रश्न. 0.0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल. आता सोप्या अंश रूपात सांगितलंय, कशात दिलेलं आहे, दशांश मध्ये, बरोबर. आणि आपल्याला कशात लिहायचंय, अंश रूपात म्हणजे अवच्छेद रूपातच लिहावं लागेल ना. अंश रूपात म्हटलं की छेद न लिहिता अंश रूपात कसं लिहिणार, बरोबर. मग आपण अगोदर ते लिहून घेऊया. 0.0725 मी तुम्हाला अवच्छेद रूपात लिहायला शिकवलंय. दशांशाच्या अवच्छेद रूपात कसं करतो आपण, ही संख्या दशांश चिन्ह नाही असं समजतोच, सगळी संख्या लिहितो. दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत, 2 3 4, छेदस्थानी 4 शून्य येणार आहेत आपल्या, हे लक्षात घ्यायचं. ही वरची संख्या 725, छेदस्थानी काय येणार आहे बाळांनो, 1 2 3 4, म्हणजे 1 वर 1 2 3 4, काय आलं, 10,000. तुम्ही म्हणाल सर वर 3 अंक आहे तो निघो 4 कशी शून्य, हे 4 अंक होते ना बाळांनो, म्हणून आपल्याला दशांश स्थानी छेदस्थानी 10,000 लिहावं लागलं. आता काय करणार आपण, तर त्यांनी आपल्याला अपूर्णांकात दिलेला आहे बाळांनो. याचं दशांश मध्ये करायचं का, आधीच दशांश मध्ये नेतो, दशांश केल्यावर परत हीच होईल की, आपल्याला कशात करायचंय, अंशद रूपात करायचंय. मग काय करणार, त्याला कशानं भाग जातोय ते बघायचं, मोठ्यात मोठ्या संख्येनं. हे बघा अवयव पडताना मी लहानात लहान संख्येनं बघा म्हणत होतो, पण संक्षिप्त रूप देताना मोठ्यात मोठ्या संख्येनं बघायचं. मग मोठ्यात मोठ्या आपल्याला समजणाऱ्या 25 या संख्येनं भाग जातो त्याला. मग खाली पण हे बघा या 3 अंक 25 चोक 100, पुढे किती राहिले शून्य 2, मग 2 शून्य देऊन टाकूयात, 400 आलं, बरोबर. आता वर पण 25, खाली 25 न भाग आला म्हणल्यावर वर पण 25 न घालवायचा. 25 दोन्ही 50, उरले किती, 72 मधून 50 गेल्यानंतर 22 उरले. आणि हे 22 उरलेले वरचे हे 5, संख्या काय तयार झाली आपली 225. मग बघा बरं 25च्या पाड्यामध्ये 225 कितव्या नंबरला आहे बघा, 9व्या नंबरला आहे की नाही. 25 9 225, म्हणजे बघा वर काय राहिलं 29 आणि छेदस्थानी काय आहे 400 आहे की नाही. मग इथं जर पाहिलं तर तुम्हाला 29 अंश 400 कुठं दिसत आहे, तर निश्चितपणे पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. काही अडचण असण्याची गरज आहे का, काय असं चुकायचं आपण चुकलं पाहिजे का, अशी उदाहरणं अजिबात चुकायचं. बघा तुम्हाला दशांशापूर्णांक जर प्रकरण छान समजलं तर तुम्हाला गणित फार चांगलं समजतंय, म्हणून लक्षात घ्या. आता पहा या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण काय चौथं पहा, 153 गुणिले 500 छेद 25 गुणिले 100 गुणिले 4 ची किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे. याचा अर्थ काय, आपल्याला दशांश मध्ये करायचंय. आणि पर्यायात बघितलं की कळतंय दशांश चिन्ह वापरून लिहायचं आहे आपल्याला उत्तर. अपूर्णांकात पण उत्तर येऊ शकतं नाही, पण आपल्याला लिहायचंय कशात, दशांश मध्ये. आणि दशांश मध्ये लिहित असताना कधी पण एक काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची, तर जर 100 10 जर छेदस्थानी असेल का, शक्यतो 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 कितीदा म्हणलं, 3दा म्हणलं, म्हणजे काळजी घ्या कटवायचं नाही. 10 100 1000 असेल तर शक्यतो, कधी कधी गरज पण पडते. आता बघा लिहितो मी ते उदाहरण, 153 गुणिले 500 छेद 25 गुणिले 100 गुणिले 4. मी पहिल्यांदा आपण काय करतो माहिती का, आपण सांगत असतो चला 0 0 कटवा, खालचे वरचे कटवतो लगेच, आणि आपण अडचणीत जातो दशांश अपूर्णांकात उत्तर काढताना. 100 10 1000 असेल तर कटवायचं नाही. बरं एखाद्याने कटवलं तर उत्तर येत नाही का, येतं उत्तर, तरी पण येतं, फक्त आपल्याला थोडीशी अडचण, पुन्हा भागाकार वगैरे करायला थोडासा वेळ लागतो, म्हणून कटवायचं नाही. आता काय करणार आपण बघा, आता 25 न ह्या 500 ला भाग जातो ना, 500 ला घालवायचं, ह्या 100 ला हातच लावायचं नाही, शेवटपर्यंत जेव्हा गरज पडेल तेव्हाच बघू. हे बघा 25 1
25, 25 दोन्ही 50 आणि हे शून्याला शून्य. इथपर्यंत समजलं काय अडचण? 25 एक 25, 25 दोन्ही 50 आणि शून्य. आता आपला नंबर कशाचा? 4 न कटवायचं. 4 न कटवूयात. 4 एक 4, 4 पंचे 20, 4 पंचे 20. कोणाची काय अडचण? आता वर काय राहिले गळानो बघा, वर राहिले 153 गुणिले 5 आणि छेदस्थानी काय राहिलं? 1 न 100 ला गुणलं 100 एक 100, पुन्हा 1 न गुणलं 100 एक 100, म्हणजे खाली फक्त आणि फक्त 100 राहिले. आपल्याला उत्तर त्या दशांश मध्ये काढायचं की नाही? त्या 100 ला कटवायचं नाही. सर 5 एक 5 करूया, 5 न भाग जातो की काही अडचण होत नाही, पण पुन्हा आपल्याला मोठ्या क्रिया कराव्या लागतात किंवा मग चुकण्याची शक्यता असते. कटवायचंच नाही, वरच्याचा गुणाकार करून आपण सरळ सरळ 5 त्रिक 15 ला 5, हातचाला 1, 5 5 25 आणि 1 26, हातच्याले 2, 5 एक 5 आणि 2 7, 765 आणि छेदस्थानी 100. आणि आता बघा बरं, दशांश चिन्ह सरकवलं किती सोपं आहे आपल्याला. किती सोपं आहे. 2 न सरकवणारी इथं आहे, कुठं नाही म्हणजे शेवटी आहे, तिथून 2 न म्हणजे 7.65. आणि आता उत्तर शोधूया आपण आपल्या पर्यायामध्ये कुठं आहे का नाही. तर बघा बरं कुठं दिसत आहे? पर्याय क्रमांक सी या पर्यायात दिसत आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे याचं? पर्याय क्रमांक सी. बघा काळजीपूर्वक तुम्ही पाहिलं असेल तर निश्चित समजलं असेल. एखाद्या प्रश्नाबाबत काय अडचण असेल तर लाईव्ह चॅट मध्ये कमेंट मध्ये पाठवू शकता. ओके, चला यानंतर पाहूया उर्वरित उदाहरण. 5.1 मधील 5.1 असं वाचतो आपण, 5.1 म्हणतात सध्या. 5वं उदाहरण त्यातलं पहा. 61/10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल? 2010 ला आलेला प्रश्न आहे. दिलेली आहे संख्या अंशछेद रूपात आणि आपल्याला दशमान पद्धतीने म्हणजे दशांश चिन्ह वापरून लिहायचं आहे. आपल्याला माहित आहे अंश 61 आहे, छेद 10,000 आहे, बरोबर. आता दशांश चिन्ह आपल्याला किती न सरकवायचं आहे? 12 तर लक्षातच ठेवायचं, आता लिहायची गरजच नाही. 1 2 3 4 शून्य आहे. संख्या मात्र दशांश चिन्हाच्या डावीकडं 2च, 2 कमी पडतात म्हणजे आपल्याला 0 दशांश चिन्ह कमी पडणार आहे. 0 0 आणि 6 1 असं उत्तर येणार आहे आपले. मग असं पर्यायामध्ये कुठे दिसत आहे का? तर असं पर्यायामध्ये 0.0061 सी या पर्यायामध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. काय अडचण अजिबात नसली बी पाहिजे. आता आपण 6वं उदाहरण पाहूया. 6व्या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे पहा. कंसात दिलेलं आहे 0.07 छेद 0.7 अधिक 0.7 छेद 0.07. उदाहरण लिहून घेतो एकदा तरी पण. हे बघा 0.07 छेद 0.7 अधिक 0.7 छेद 0.07 कंस. सोडूयात. आता आपली पद्धत काय? पहिल्यांदा दशांश चिन्ह काढून टाकायचं. त्या दोघातला संबंध या दोघातला, कारण इथं बेरीज, हा वेगळा अपूर्णांक हा वेगळा अपूर्णांक. मग मला सांगा दशांशच्या वर किती, वर अंशस्थानी दशांशच्या उजवीकडे किती अंक आहेत? 2 आणि खाली किती आहेत? 1. कुठं कमी आहे? खाली. किती न कमी आहे? 1 न. मग खाली 1 शून्य द्यायचं, दशांश चिन्ह पुसून टाकायचं. म्हणजे काय होईल? वर नुसतं 7 आणि छेदस्थानी 70. लक्षात आलं का? 7 आणि इथं शून्य द्यावं लागलं कमी आहे म्हणून. 7/70. आता इथं पण बघा अधिकला अधिक जे चिन्ह असेल तेच देणार आपण. इथं अधिक आहे अधिकच देणार. आता इथं पण तसंच आहे, फक्त अंशाचा छेद छेदाचा अंश आहे बघा.
मग आता मात्र दशांश चिन्हाच्या पुढं खाली जास्त अंक आहेत 2, वर कमी आहेत, मग वर 0 द्यायचं. किती कमी आहे? 1, एकच देणार. मग आता इथं येणार वर 70 आणि खाली मात्र 7. हे दशांश चिन्ह काढायचं, समजलं? काय अडचण आहे का? आता मग हे मला सांगा, अपूर्णांकामध्ये आपल्याला छेद समान करावा लागतो बेरीज वजाबाकी करताना. समछेद अपूर्णांकात रूपांतर करावं. याचा 70, याचा छेद किती आहे? 70 आणि या पूर्णांकाचा 7. मग दोघांचा समान करायचा, म्हणजे ज्याचा छेद लहान आहे त्याचा मोठा करून घेऊया. मोठ्याचं सुद्धा लहान केल्यावर चालतं बरं का, असं काही नाही. दोन्हीचा समान, पण भाग जावा लागतो त्याला त्या संख्येनं. त्यासाठी जातो पण इथं, पण मी नाही, नेहमी आपण मोठा करून अगोदर शिकूया, म्हणजे अडचण होत नाही. याचा छेद काय करणार आपण? 70 करणार. का? कारण याचा 70 आहे, दोघांचा सारखं करायचं. मग फक्त याला किती गुणावं लागेल? 7 ला. निश्चितपणे 10 ला गुणावं लागेल. पण फक्त मी छेदाला गुणून चालेल का? नाही, कारण त्याची किंमत बदलत असते. म्हणून जेव्हा आपण छेद मोठा बनवतो का, त्यावेळी अंश आणि छेदाला त्याच संख्येनं गुणायचं. म्हणजे मला अंशाला पण 10 गुणावं लागेल आणि छेदाला पहिल्याला गुणायचंय का? नाही, कारण ऑलरेडी 70 आहे. दोघांचा आपल्याला छेद तर बनवायचा आहे 70. मग हा ऑलरेडी 70 आहे, म्हणून जशास तसं लिहून घेतो मी. 7 अंश छेद 70 अधिक. आता या अपूर्णांकाचा छेद 70 म्हणजे छेदस्थानी 10 गुणायचे, म्हणजे अंशस्थानी पण. 70 ला 10 गुणलं तर 700 होणार आणि खाली 7 ला 10 गुणलं तर 70 होणार. समजलं का? हे मी गुणून फक्त लिहिलं नाही. आता ती गरज पण नसली पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे ना. आता मग काय करणार? छेद समान आहे म्हणून अंशांशाची बेरीज आणि छेदाछेदाची बेरीज. असं का? अरे नाही बाबांनो, छेद एकदाच घ्यावा लागतो, आहे की नाही? मग अंशांशाची बेरीज 7 आणि 707 आणि छेदस्थानी एकदाच 70. बरोबर. आता मात्र संक्षिप्त रूप द्यायला विसरायचं नाही. खाली पण छेदस्थानी 10 100 आणण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. मला 7 न भाग जातो ना वर पण आणि खाली पण. घालूयात आपण. 7 1 7 0 7 1 7 आणि खाली 7 10 70. आणि आता बघा बरं भाडा आहे की नाही? नेहमी 10 ला कटवायचं नाही असंच लक्षात घ्यायचं आपण कधी पण. 10 100 मग दशांश चिन्ह 1 नसतं केलं म्हणजे उत्तर 10.1 असं येणार. इथलं दशांश चिन्ह 1 नाही इकडं, मग असं 10.1 असं उत्तर आहे का आपल्याकडं कुठं? हा, आपल्याला कशात काढायचं होतं हे? अंश रूपात, आहे की नाही? मग आपल्याला 11 अंश 10 मी दशांश मध्ये काढलं. या काय इथं आपण काढलेलं आहे 101 अंश. इथं काय दिलेलं आहे आपलं? काय आलं? 101 अंश 10 आलेलं आहे. बरोबर आहे का? इथे 101 अंश 10 आहे की? मी पुढे सोडवलंय. हे उत्तर एवढंच दिलंय आपल्याला. इथलंच मी दशांश मध्ये काढलं. आपल्याला इथे दशांश मध्ये काढायचंय का? नाही, अपूर्णांकात काढलंय की आपण 101 अंश 10. पर्याय क्रमांक ए. जर आपल्याला दशांश मध्ये काढा म्हटलं असतो तर हा असता लगेच 10.1. काय अडचण आहे का? काही जसं सांगितलंय तसं सोडावं लागतं. आणि एकदा पद्धत लक्षात ठेवायची. आपण पद्धत लक्षात ठेवली का गणिता एवढा सोपा विषय कोणताच नाही. गणित सगळ्यात सोपा विषय, म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यानंतर या स्वाध्यायामधील शेवटचं उदाहरण बाळा. शेवटचं उदाहरण काय आहे? उदाहरण बघा बरं. तर 0.36 गुणिले 2.7 गुणिले 0.001 छेद 0.03 गुणिले 0.06 गुणिले 0.2 बरोबर किती? आता आपण दशांश चिन्ह काढत चालायचं. हे बघा, आता कुठंही काढलं तरी चालतंय गुणाकार चिन्ह असल्यावर. इथं होतं का रे मला गुणाकार? नव्हतं, म्हणून यांचाच विचार केला यांचा. इथं मात्र कुठं पण तिरकस केला तरी चालतंय, पण आपल्याला ती सवय लागेपर्यंत, तेवढं समजेपर्यंत आपण वरचा खालचा अंशछेद बघत चालू. तात्पुरतं पुन्हा सांगतो काय करायचं ते आणखी. आता बघा, हे सोडवताना इथं आणि या दोघांचा विचार करू. इथं दशांश चिन्हाच्या पुढं किती अंक आहेत? 2 आणि छेदस्थानी पण किती आहेत? कुठंच कमी नाही कुठंच जास्त नाही, सारखी.
तुझं तुला माझं मला. काहीच नाही. वर राहिलं 36 आणि छेदस्थानी 3. कोणाची काय अडचण आहे का बघा. 0 3 म्हणजे 3च ना. समजलं का. आता बघा हे छेद मी असाच लिहितो. आता गुणिले चिन्ह देतो दोघांकडे. आता या दोघांचा विचार करू. इथल्या दोघांचा. वर 2.7 आहे आणि खाली 0.07. आता या दोघातच इथं दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहे. फक्त 1. आणि इथं किती आहेत 2. कुठं कमी आहे वर. मग वर 0 द्यायचं फक्त आणि दशांश चिन्ह पुसून टाकायचं. म्हणजे काय होणार आहे 270. लक्षात आलं का कसं ते. 1 0 दिल्यानंतर आणि खाली मात्र 6. आता पुढे गुणाकाराचं चिन्ह देऊन टाकूयात. पुन्हा कसं करायचं सगळं मी सांगतो. आता हेच बघा फक्त. वर दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत बघा. 2. खाली किती आहे फक्त 1. कुठं कमी आहे खाली. किती कमी आहे 1 0 द्यायचं. दशांश चिन्ह काढून टाकायचं. वर तर काहीच द्यायचं नाही नुसतं 1. काय करायचं नंतर 0 1 आहे. 0 1 म्हणजे 1च ना. आणि खाली मात्र काय लिहिणार आपण 20. समजलं. काढलं की नाही दशांश चिन्ह आपण. आता मात्र आपण हे सोडवायचं. भाग घालवायचा. बघा 3 ने इथं जातो का नाही बघा. कसा न घालू. कुठून बी कुठं गुणाकार चिन्ह आहे. काय अडचण नाही. कुठं पण चुकायचं नाही. फक्त एकदा दोन्ही ठिकाणी एकानंच असलं करायचं नाही. शांतपणा कुठं तरी एक ठरवायचं. मी आता 3 न भाग इथं घालवायला की नाही. मी इथंच घालवणार. हे बघा 3 1 3 3 1 3 3 2 6. एका ठिकाणी भाग घालवला 3 न. आता इथं काय 6. मग 6 न वर कुठं तर भाग जातोय बघा 12 ला जातोय. बरोबर आहे की नाही. मग घालवायचं लगेच 6 1 6 6 2 12. पण लक्षात ठेवा जर गुणाकार चिन्ह असलं तर बेरीज वजाबाकी असलं तर असं कटवायचं नाही. त्याचं मात्र एकाच खालचं खालीवर असं काही नाही करायचं. आता बघा 6 इथं 2 आलं. आता खाली काय राहिलंय बघा 20 आहे. 20 वर काय आहे 1 0. मग काय आपल्याला इथलं 1 0 इथलं 1 0 कटवलं. 0 कटवलं म्हणजे 10 न भाग घालवण्यासारखं असतं बघा. 10 2 20 असंच असतं. 0 कटवायचं. आता 2 राहिलं इथं. या 2 न या 2 ला भाग जातो. खालच्या 2 न. हे बघा 2 1 2 2 1 2. आता वर काय राहिलं तुम्ही जर पाहिलं तर बघा वर राहिलंय इथलं 1 गुणिले इथलं 27 गुणिले इथलं 1. खाली तर सगळंच 1 गुणिले 1 गुणिले 1 लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला उगाच समजायला सांगितलेली. आता काय येईल मग वरच्यांचा गुणाकार 27 1 27. खालच्यांचा 1 1 1 म्हणजे 27. कुठं आहे बघा बरं 27. कुठं आहे 27 तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे बाळांनो पर्याय क्रमांक ए. आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगतो दशांश चिन्ह. याचंच उत्तर बघा. हाच प्रश्न मी इकडे सोडून दाखवतो. तो पण आणि हा पण लक्षात येऊ द्या. कधी कधी आपल्याला कोणतं सोपं वाटेल त्या पद्धतीनं उत्तर तर मी त्याच प्रश्नाचं काढणार आहे. फक्त दशांश चिन्ह काढण्याची पद्धत एकदा सांगतो. ते गणित मी पुन्हा एकदा लिहितो बघा. 0.36 गुणिले 2.7 गुणिले 0.01 छेदस्थानी 0.03 गुणिले 0.6 गुणिले 0.2. आता बघा बाळांनो इथं मी आता एकाचं दशांश चिन्ह नाही काढणार. एकदम सगळ्याचं एकदाच काढून टाकणार. कसं तर बघा. कारण गुणाकार चिन्ह आहे काय अडचण नाही. दशांश चिन्हाच्या पुढे इथं किती अंक आहेत. इथं किती आहेत 2. इथलं किती 3 आणि इथले 2 वर झाली एकूण दशांश चिन्हाच्या पुढे 5 अंक. किती झाले 5. आता खाली बघा इथं किती आहेत 2. इथं किती आहे 1. इथं किती आहे 1. किती झाले रे 4. कुठं एक अंक कमी आहे छेदस्थानी. मग कुठं पण 1 0 द्यायचं दशांश चिन्ह काढून टाक. कशावर पण द्यायचं. उदाहरणार्थ आता मी शेवटच्यावर देणार. उदाहरणार्थ मी शेवटच्यावर या ठिकाणी आपलं लिहिण्यातलं आहे बघा 0 दशांश चिन्ह काय 0.6 आहे. म्हणून इथं लिहिण्यातलं चुकलेलं आहे आपलं बघा.
मग चुकलं की लिहिणं चुकलं की गणित चुकलं. 0.6 गुणिले 0.2. आता बघूया डबल. मगाशी जसं लिहिलं होतं तसं चिन्ह आपण दशांश चिन्हाचा विचार केला. आता जसं लिहिलंय तसा विचार करा. बघा बरं, दशांश चिन्हाच्या पुढं 2, इथला 1 3 आणि इथले 2 5. अंशस्थानी 5. आता छेदस्थानी बघूयात आपण. इथले 2, इथले 2 आणि इथला 1. छेदस्थानी सुद्धा किती आहेत? 5च. अंशस्थानी पण 5, छेदस्थानी पण 5. अजिबात कुठं सुद्धा शून्य द्यायचं नाही, कुठं सुद्धा. का? अंशस्थानी पण दशांश चिन्हाच्या पुढे 5 अंक आहेत, छेदस्थानी पण 5 आहेत. फक्त काढून टाकायचं. हे बघा, वरचं 36 गुणिले 27 गुणिले 1 छेदस्थानी 3 गुणिले 6 गुणिले 2. समजलं का नाही? बघा हे सुद्धा. आता बघूयात आपण मगाच्या सारखाच भाग घालवणार आहे. बघा, हे असं 3 न इकडे घालवला काय, 3 न इथं घालवला काय, कुठेही घालवला ते काय अडचण नाही बरं का. 3 1 3, 3 1 3, 3 2 7, 12. 6 1 6, 6 2 12. 2 1 2, 2 1 2. काय वर राहिलं रे? 27. आणि छेदस्थानी 1 म्हणजे उत्तर काय आलं? 27. असं पर्याय क्रमांक E मध्ये आहे. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 5.1 मधील जी 7 उदाहरणं होती ते 7 उदाहरणं आज पाहिलेली आहेत. मला वाटतं ज्यांनी पहिला व्हिडिओ आणि सगळं बेसिक केलेलं आहे त्यांना याच्यामध्ये काहीही अडचण नाही. समजलं असेल. धन्यवाद.